लहानपणापासून मी बघत आलो की माझी आई काय करायची, हं. माझी बहीण काय करायची, माझी बायको काय करते, इतर स्त्रिया काय करतात, तर कशा पद्धतीने त्यांचं लाईफ चालतं. त्यांना कसंही करून आजारी असलं काही असलं तरी उठून करावंच लागतं. सुट्टी त्या नसते कधीच त्यांना. सांगू नाही शकत की मला ताप आला आहे, की मी झोपते बाबा, उद्या तू स्वयंपाक कर. नाही, मग सकाळी उठून डबा बनवायचाच आहे. सगळ्यांचे वेगवेगळे डबे बनवायचे आहेत. बरोबर. कुणाला पोळी पाहिजे तर कुणाला भाकरी पाहिजे, कुणाला ही भाजी नको तर कुणाला ती भाजी पाहिजे. तर ते सगळं ती पुरवण्याकडे तिचं लक्ष असतं आणि हे सगळं करत करत ती स्वतःकडे विसरून जाते. मग पाणी यायची वेळ होते, मग ते त्याचं काम बघायचं, मग इतर मग कामवाली बाई आली तर ते बघायचं. मग असं वेगवेगळ्या दिवसभरामध्ये तिला वेळच नसतो हे सगळं बरोबर. करण्यासाठी. त्यामुळे त्यासाठी एक टाईमटेबल आखून तर तिने डिक्लरेशन केलं की घरामध्ये डिक्लरेशन म्हणजे काय, की मी असं ठरवलेलं आहे की माझी तब्येत मी आता पहिल्यांदा बघणार आहे. माझी तब्येत खूप बिघडत चाललेली आहे आणि हे वर्ष मी माझ्या तब्येतीसाठी देणार आहे. माझी तब्येत जर चांगली असेल तर तुमच्या सगळ्यांची तब्येत चांगली राहील. नाहीतर मीच जर उद्या आजारी पडले तर तुमचं कोणीही करणार नाही. त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की मी सकाळी 5 वाजता उठणार आहे. मी योगा करणार आहे अर्धा तास, फिरायला जाणार आहे. त्यानंतर मी 1 तास तुमच्या स्वयंपाकासाठी देणार आहे. त्यामध्ये मला तुमची मदत लागणार आहे. तुमचं जे काय असेल मला आधीपासून सांगायचं आहे. मला टाईमटेबल आठवड्याचं पाहिजे. तुम्ही कुठल्या दिवशी काय खाणार आहात, नाही खाणार आहात. तुम्ही रात्री जेवायला येणार आहात, नाही येत. नाहीतर मी 2 वेळेचं जेवण एक्सेस बनवून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मला खावं लागतं. ते मला सगळं टाईमटेबल तुमचं आधी पाहिजे. हे सगळं डिक्लेअर करायचं. आणि तुम्हाला सांगतो ना की आपण जेव्हा छाती ठोकपणे एखादी गोष्ट सांगतो ना, सगळे ऐकतात. हो. त्यामुळे डिक्लरेशनमध्ये ताकद आहे की चला अरे नाही हिला बरं, हिला तब्येत सांभाळायची आहे, हिला काहीतरी करायचं आहे, आपण सपोर्ट करू. हिने आत्तापर्यंत आपल्यासाठी केलं आहे ना, आपण सपोर्ट करू. त्यामुळे छाती ठोकपणे सांगावं महिलांनी आपल्या घरामध्ये. आपलेच आहेत आणि ऐकतात सगळे. असं काय नसतं. आपण सांगतच नाही आपण तर कसं कळणार ना. हां, त्यामुळे ते सांगणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न जसा त्याला लागून होता तुमचा, किचनमध्ये. आज किचनमध्ये खूप काम स्त्रिया उभं राहून करतात. आता जेव्हा आपल्याला बिल्डर फ्लॅट देतो, त्यावेळी तो तुमची उंची बघून तर ओट्याची उंची नाही ठरवत किंवा तुम्हाला उजव्या बाजूला सिंक द्यायची आहे का डाव्या बाजूला द्यायची आहे हे नाही ठरवत. त्यामुळे आपल्याला ते ॲडजस्ट करावं लागतं. त्यामुळे जर तुमची उंची कमी असेल आणि जर ओटा उंच वाटतोय तुम्हाला, तर त्या उंच ओट्यावर तुम्ही आहे त्या उंचीमध्ये काम नका करू, तुम्हाला त्रास होणार आहे. मग त्यासाठी काय करावं, तर आपण एक प्लॅटफॉर्म बनवून घ्यावा. ओके. हां, एक पाट असतो जसा आपला, तशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म आपण बनवून घेतला. समजा एक 2 फूट रुंद आणि साधारणतः 3 ते 4 फूट लांबीला असा एवढा जर आपण बनवून घेतला, हां, तर आपण त्यावर उभं राहावं. त्याची हाईट घ्यावी आपल्याला पाहिजे तेवढी. जितकी कमी पडते तितकी त्यावर पैसा खर्च करावा. तर आता म्हणतील नाही त्याला परत 2,000-4,000 5,000 कशाला? काय गरज आहे? नाही. तुम्हाला डॉक्टरला पैसे नाही द्यायचे आहेत ना, तर खर्च करा इथे. आणि ते उभं राहायचं. ते उभं राहिल्यानंतर आपली उंची बरोबर मॅच होईल आणि आपण छानपैकी करू शकतो ना. बरोबर. आता तुम्ही पाहतात की आपण वेगवेगळ्या स्टेजवर आपण जेव्हा जातो, तिथे एक पोडियम असतो, तिथे एक प्लॅटफॉर्म बनवलं. तो उंचीसाठीच असतो ना, की त्या माईकपर्यंत आपली उंची नीट जावी, आवाज जावा. एक प्लॅटफॉर्म. मग आपल्याला किचनमध्ये जर आपण तासनतास काम करणार आहोत, तर एक बनवून घ्यावा. काम संपलं की उभं करून बाजूला ठेवून द्यावा. बरोबर. तर ह्याने तुमचं कितीतरी कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, खांदेदुखी कमी होईल. पोश्चरचं दुखणं कमी होईल. ते एक करावं. तिथे जर पोळपाट लाटणं कुठे ठेवायचं आपलं, ती जागा नीट करून घ्यावी, की आपल्याला गॅसच्या समोर ठेवायला पाहिजे का राईटला ठेवायला पाहिजे. जर समोर असेल तर सगळ्यात ऑलवेज बेटर राहतं. पण तुम्ही राईट लेफ्ट करण्यामध्ये आपल्या मानेला, खांद्याला त्रास होत असतो. म्हणजे इथे तुम्ही लाटताय, इथून इथे टाकताय. पण जर समोर केलं तर ते बेटर असतं. पण तेवढं जर रुंदी नसेल ओट्याची तर ठीक आहे. मग रुंदी असेल तर ते तसं करून घेणं. तर अशा छोटे गोष्टी आपण चेंजेस जर करून घेतल्या तर आपल्याला किचनमध्ये आपण एखादी खुर्ची ठेवावी. हां, म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही मग आणि मध्ये बसावं. आता तुम्हाला दिसतंय की मी आता थोडा वेळ ढवळले, तर तुम्ही हॉलमध्ये जाऊन कुठे बसणार परत ना. मग तिथे खुर्ची ठेवावी, थोडा वेळ बसावं, पाहावं, परत करावं. त्यामुळे हे सगळं वापरावं.